नमस्कार, सुस्वागतम सुस्वागतम आणि धन्यवाद। तर बघा आज या ठिकाणी निसर्गरम्य अशा मंदूर गावामध्ये प्रथमतः या ठिकाणी श्री गणेश चरणी नतमस्तक होतोय। कैलासवासी सन्माननीय आमदार श्री पुष्पसेन सावंत यांना विनम्र अभिवादन करून तसेच कैलासवासी शंकर उर्फ बाळू गावडे माजी सरपंच यांना सुद्धा साष्टांग प्रणिपात करून आज या ठिकाणी त्यांचे चिरंजीव सन्माननीय अमरसेन सावंत मित्र मंडळ आयोजित आज या ठिकाणी त्यांच्या वतीने परमेश्वराचं नामस्मरण आणि जमलेल्या तमाम भजन रसिकांचे मनोरंजन या उदात्त हेतूने आज या ठिकाणी तिरंगी भजनाचा जंगी सामना आयोजित केलेला आहे। प्रथमतः माझी ओळख करून देतो मी बुवा सुजित परम मुक्काम ढारपोद्रुक तालुका कणकवली। आज मला पक्वास साथ करताय आमचे परममित्र सिंधुदुर्गातील नामवंत पक्वाजवादक सन्माननीय तुषार लोट आणि आम्हाला तबला साथ करतात गेली 5 ते 6 वर्ष आम्हाला पक्वास साथ आणि तबला साथ करतात ते आमचे हर्षद राणे आमची कोरस मंडळी। तसेच या ठिकाणी प्रथमतः त्यांचं भजन सादर झालं ते आमचे परममित्र बुवा नामवंत भजनी बुवा सन्माननीय गौरवजी पांचाळ राणा संगमेश्वर रत्नागिरी त्यांना पक्वास साथ करतायत आमचे मार्गदर्शक सन्माननीय गणेशजी मेत्री। तबला साथ करतात आमचे परममित्र दोन्ही वलराम तबला आणि पक्वास सन्माननीय विराज राणे। तसेच या ठिकाणी एकदम सेंटर मध्यभागी ज्यांचं भजन सादर झालं ते आमचे परममित्र सन्माननीय बुवा प्रवीणजी सुतार बुवा आजिवली देवगड ज्यांना आज पक्वास साथ करतात त्यांचे बंधुराज रितेश पांचाळ आणि तबला साथ करतात सन्माननीय सुदर्शन मेत्री। तरी आम्हाला ती बोलणार इथे भजन करण्याची परमेश्वराचं नामस्मरण करण्याची जमलेल्या तमाम भजन रसिकांचं मनोरंजन करण्याची ही सुवर्ण संधी श्री अमरसेन सावंत मित्र मंडळ यांच्या वतीने लाभली। मी माझ्या कोटेश्वर प्राथमिक भजन मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करतो। तसेच या ठिकाणी आमचे लाडके खासदार सन्माननीय राहुल साहेब यांच्या चरणाची नतमस्तक होतोय। तसेच आमचे लाडके आमदार सन्माननीय नाईक साहेब यांच्या चरणाची नतमस्तक होतोय। तसेच या ठिकाणी आम्हाला फोनवरून संपर्क साधला असे आमचे परममित्र बुवा सन्माननीय नारायण उर्फ बाबू सावंत बुवा यांच्या चरणाची नतमस्तक होतोय। या मंडळाचे संपूर्ण कार्यकर्ते त्यांच्या सर्वांना लाख लाख धन्यवाद देतोय। तसेच या ठिकाणी नामवंत भजनी बुवा नामवंत पक्वाजवादक घडू नामवंत पक्वाजवादक नामवंत भजनी बुवा या ठिकाणी आलेले आहेत। तसेच जाणकार मंडळी भजन श्रोते भजन कर्मी लोक या ठिकाणी आलेले आहेत। त्यांच्या सर्वांच्या चरणाची नतमस्तक होतोय। तसेच या ठिकाणी आमचे मार्गदर्शक सन्माननीय मोहनजी मेत्री पक्वास विचारक या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या चरणाची नतमस्तक होतोय। तसेच या ठिकाणी मला ज्यांनी पक्वास शिकवला पक्वासावर का कसा मारावा हा कसा मारावा ते शिकवलं ते आमचे लाडके गुरु सन्माननीय महेश परब यांच्या चरणाची नतमस्तक होतोय। तसेच या ठिकाणी मार्गदर्शक बुवा सन्माननीय ज्ञानदेव मेत्री बुवा तसेच मार्गदर्शक बुवा अमितजी मेत्री बुवा यांच्या चरणाची नतमस्तक होतोय। परममित्र बुवा योगेश पांचाळ त्यांना सुद्धा धन्यवाद देतोय। तसेच या ठिकाणी अरुण घाडी बुवा तसेच माझे गुरुबंधू या ठिकाणी सन्माननीय आम्हाला गुरु समान असणारे सन्माननीय गोपी लाडबो या ठिकाणी आलेले आहेत त्यांना सुद्धा धन्यवाद देतो। त्यांनी माझ्या बाजूच्या खुर्चीचा मान राखायचा आहे। तसेच या ठिकाणी आमचे रवी कदम बुवा त्यांच्या चरणाची नतमस्तक होतोय। गोसावी बुवा तसेच या ठिकाणी समीर कदम बुवा नामवंत पक्वाजवादक ओंकार दुखंडे या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतोय। संपूर्ण जगाला
काय उगाच ना 3 नंबर बसलो बघा चांगला तसा पेटू घ्यायला बरं. आता माझा आहे भजन आणि रूपावर झाली का कोण थांबतो नाही ह्या माका माहिता. त्यामुळे आता ह्यांचा 2 तास सोडित नाही. या ठिकाणी सन्माननीय अमर सावंत कडावला रिक्षा संघटना यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक सोमा चव्हाण सन्माननीय सोमा चव्हाण भवानी साऊंड सर्व्हिस निरुकोई यांच्याकडून 100 रुपये असे 200 रुपयाचं लाखमोलाचं पारितोषिक आलंय. मंडळाचे ते स्वीकारतो. लाख लाख आभार मानतोय. धन्यवाद. तसेच या ठिकाणी आमचे लाडके खासदार साहेब सन्माननीय राऊत साहेब यांच्याकडून आशीर्वाद रूपी हे 1500 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाचे ते स्वीकारतो. लाख लाख आभार मानतोय. आता मग अजिबात काय ते पेवा. धन्यवाद. या ठिकाणी बरीच जाणकार मंडळी भजनी बुवा पकवास जाधव या ठिकाणी आमचे संदेश कृपाळ नामवंत पकवास जाधव आलेले आहेत. तसेच या ठिकाणी प्रेम मेस्त्री आमचे प्रेम मेस्त्री आलेले आहेत. संदीप मेस्त्री सन्माननीय नामवंत पकवास वादक संदीप मेस्त्री यांचे चिरंजीव प्रेम मेस्त्री आलेले आहेत. त्यांना सुद्धा धन्यवाद देतोय. कोणाचं नाव राहिलं असत या ठिकाणी. तसेच आमचे लक्ष्मण गावडे पकवास वादक नमस्कार हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना सुद्धा धन्यवाद देतोय. ज्यांची नावा घेऊची सगळ्यात माझ्या ओळखीचे होते त्यामुळे सर्वांची नावा घेत नाही. लहान भाऊ समजून तुम्ही मला माफ करा आणि समजून घ्या कारण विलंब होता. परत आपले काय सांडसूड होता. तसेच या ठिकाणी गोसावी बुवा या ठिकाणी आले त्यांना सुद्धा धन्यवाद देतोय. सर्वांच्या चरणाची नतमस्तक होतोय आणि भजनाला सुरुवात करूया. सांगा मी देणार पहिलंच वादू गेलो मी अजून देणार त्या का माझ्यातर्फे पण 500. या ठिकाणी अमर सावंत सन्माननीय अमर सावंत कडावर रिक्षा संघटना आणि सन्माननीय सोमा चव्हाण भवानी साऊंड सर्व्हिस निरुपे यांच्याकडून हे 200 रुपयाचं पारितोषिक आमचे पकवास वादक तुषार लोट यांच्यासाठी आलेले आहे. धन्यवाद. धन्यवाद. घेऊन टाका घेऊन टाक. परत बाबा मान्य होती त्याने सांगा की. तसेच या ठिकाणी सुंदर असं साऊंड सर्व्हिस कारण काय कोणताही कार्यक्रम पूर्णत्वास नेण्यासाठी त्याला साऊंडची त्याला सादरीकरणाची गरज असते आणि सुंदर असं साऊंड सर्व्हिस या ठिकाणी आम्हा तिन्ही मुलांना लाभलेलं आहे. खरोखर एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. प्रथमदा परमेश्वराचं नामस्मरण कारण भजन हे असं साधन आहे. भजन हे असं साधन आहे परमेश्वराच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा एक मार्ग साधन म्हणजे हे भजन आहे. भजन हे केवळ मनोरंजनाचं साधन नाही पण कालाय तस्मै नमः हा कालाप्रमाणे बदललं पाहिजे म्हणून त्याचबरोबर मनोरंजन सुद्धा झालं पाहिजे. पण भजन केवळ मनोरंजनाचं साधन नव्हे. बरोबर आहे. तर प्रथमदा परमेश्वराचं नामस्मरण या ठिकाणी सुरुवात करूया. तसेच या ठिकाणी युट्यूबर सन्माननीय समीर नलावडे या ठिकाणी आलेले आहेत. तिन्ही बुवांची भजनं संपूर्ण जगाला अख्ख्या महाराष्ट्रात दाखवतायत. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. या तुमका सांगा नाही जमला प्रसिद्धी मिळून घेत फक्त या पण सांगा घेऊ काय आता पाणी पित राहू. हॅलो आकाशी बरोबर लागला. हॅलो 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 ओके ओके.
पग मरे मगरे सा श्रीहरी नित्य थिते नादतो ओम नमो आसुरा थिते रंगतो या स्वरांची मान शक्ती नित्य आठवी भुक्ती मुक्ती या स्वरांचा आश्रय घेता भावती ते डोलतो ओम नमो आसुरा इथे रंगतो चरा चरातून व्यापून उरला सूर मनोहर जगा वेगळा भक्ती रसातून भक्त जनाना सौख्य तिथे अर्पितो नित्यतिते नादतो ओम नमो आसुरा इथे पुंडरी कवरला श्री गणपती गजानन श्रीदेव भुवनेश्वर शंकर भडनाथ गोपाल कृष्ण परमहंस भालचंद्र देवी भवानी देवी शांते आई आदरणीय भजन महर्षि गोपीनाथ बाबे
हॅलो हॅलो. आज या ठिकाणी सामना आयोजित केलेला आहे. त्यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो अशी त्या गणराया चरणी ईश्वर चरणी प्रार्थना करतोय. भजनाला सुरुवात करतोय. तत्पूर्वी या ठिकाणी बुवाचे काय काय बोलले असतील त्याची नक्कीच परतफेड करणार, कारण मी पण आहे निस्ता भजन नाही करू दिलं, मनोरंजन पण होऊ पाहिजे. बरोबर. तसेच या ठिकाणी आमच्या सिंधुदुर्गातील एक रत्न उत्कृष्ट समालोचक सन्माननीय सामंत साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या चरणाची नतमस्तक होतोय. म्हणजे भाषेवर काय प्रभुत्व असावं ते मगाशी आम्ही बघितलेला. तेवढा आमका माऊली जमाचा नाही, पण बोलण्याचा प्रयत्न करणार. मी शिल्लक ठेवणार नाही. भले चुकात माझा, पण गप नाही राहणार. सुरुवात सुंदर. या ठिकाणी पांचाळ बुवा बरोबर तुमच्या भजनाला तोडणं. एकदा पांचाळ बुवांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सुंदर भजन जे आहे ते नक्की आहे सुंदर भजन. तदनंतर आमचे परवीन बुवा पण काय कमी नाही. सुंदर भजन त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाले पाहिजे. कशावर वाजून सांगतो, थंडी पडली या आम्ही खाली येऊ, आमचा दव नाही पडत, आपण बिचाऱ्यांवर दव पडताय. आमचा भाग्य शून्यातून शून्य गेले राहिले शून्य, शून्यातून शून्य गेले राहिले शून्य. आणि एवढ्या मोठ्या जनसागर आमच्या भजनाला लाभलंय. हे आमचं पुण्य, हेच आमचं पुण्य, हेच आमचं पुण्य. गर्दी नसेल तरी चालले, गर्दी नसली तरी चालाल, किरकोळ पाचा, पण गर्दी लोक या ठिकाणी आहेत. आणि मुख्य म्हणजे जाणकार भजनी, जाणकार भजनी श्रोते या ठिकाणी आहेत. खरोखर तुमच्या चरणाची नतमस्तक होते. ह्या हॅलो, तुमच्या चरणाची नतमस्तक होतोय, कारण जवळजवळ जवळजवळ झोपाची वेळ होईल इलेली, तरी पण एवढ्या थंडीत आमचा भजन ऐकतो. यांच्यासारखं भाग्यवान आम्ही कोण नाही तिघांपैकी, बरोबर ना बुवा. म्हणून त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या तुम्ही मारा. धन्यवाद. कोणी सुरुवात छान केली, पण बोलता बोलता बोलून गेलं. देवांका म्हणागलो 2-2 बायका होती. अरे हय या गावताना मुश्किल झाला, तुका 2-2 सांगा का. आणि तेव्हा तर वेगळा होता रे. रकाडले कोण 40 झालं, कोण 35, मला 42 कोण झालो. त्यांना लग्नाचा विषय सोडून द्यायचो, शाप सोडून द्यायचो. आपल्या नशिबात काय नाही हय कलवते सुपारी बांधायची बस. म्हणजे मी काय म्हणू नाही, आम्ही पण त्याच्यातच जाऊ. कळला का. 2-2 बायका. आणि तेव्हाचा युग वेगळा होता. अरे तेव्हाचं युग म्हणजे साधारण जरी शिकलो तरी पोरा व्हायची 10-30 पोरा. साधारण आळे तरी आळत जरी काढल्या तरी 10-12 पोरा व्हायची. हा तेव्हा सत्ययुग होता रे बाबा. आताचा काय ह्या कलियुगा. आणि ह्या कलियुगामध्ये बुवा तुम्ही सांगितलात काय, पैशाला किंमत आहे. बरोबर ना. फुकट पण इल्लाला नाही, तू पण नाही, मी पण नाही, घेतलं पाकिट जातलं. बरोबर. कलियुगातलं काय तर सांग. सत्ययुगात ह्या होता तेव्हा 2 होती, 2-2 बायका, आमका 2-2. अरे बाबा 15 याक नाही, त्यामुळे बायकांचा विषय तू काढू नको. अगदीच नाही तर ती पण 4 काही बसली होती. ते ऐकतात, आपली भजन ऐकतात. त्यांच्यासाठी एकदा त्या महिला वर्गासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. प्रवीण बोलणं सुद्धा दिसलं नाही. बुवा म्हणाले भजनात बायका घ्या ना होईल. मगाशी म्हटलात तुम्ही, त्या का म्हटलात तुम्ही. त्या ठिकाणी महिला श्रोते सुद्धा त्या ठिकाणी आहेत आणि आपले भजन ऐकताय. लिहून घ्या. तुका बायका आहे घ्या का होईल का काही विचारला, आता लिहून घेतले. हे पांचाळ बुवा बघून घ्या. मगाशी म्हटलेलं नाही तुका, हे लक्षात ठेव. तुका बोला गोया मगाशी म्हटलेले भजनात बायका घ्या का होईल हे सांगान द्यायचा. हे सांगान द्यायचा. बघ तकडे बसली होती. जरा माझा आवाज वाढवा. हॅलो. आणि पेटीचा आवाज थोडा कमी करा. हॅलो हॅलो हॅलो. ओके ओके. या ठिकाणी बुवांचं भजन. बुवा आता मुंबईला असतात वास्तव्याला. पहिले गावातच राहायचे, रत्नागिरीत राहायचे. आता मुंबईला कामानिमित्त राहत असतील. शुभेच्छा बुवा तुम्हाला. बुवानी सुंदर नाव सुद्धा कमावलेलं आहे. आम्ही त्यांच्या युट्यूबला भजन ऐकतो. जे चांगलं आहे ते ऐकायलाच पाहिजे, बरोबर की नाही. सुंदर भजन गातात ते, त्यांचा आवाज सुद्धा सुंदर आहे.
या ठिकाणी अक्षय कोळंबे ते सुद्धा ते अक्षय सुतार बरोबर ना, आम्ही फेसबुकला ऐकत असतो तुमचं, म्हणजे सगळे जाणकार व्यक्ती आहे तू बरोबर की नाही. सुंदर भजन आहे तुमचं, पण तुला काहीतरी प्रगती पाहिजे. माका वाटला तर तुम्ही मुंबईतून इलाज म्हणजे काहीतरी आमचा नाही नाही का गाव त्याला, पण त्रितालच त्रिताल त्या मला आमचे प्रवीण बुवा बरे 10 मात्रा घेतले त्यांनी, 10 मात्रा जपतात बरोबर. ए बाबा धर्म माझा काय म्हणता, ठीक आहे म्हणजे माझा चुकला असतात काहीतरी, पण मी मगाची मोजले तेव्हा 10 झाली. आता होय म्हणता, होय होय काय तर माहिती होता. हॅलो हो बुवा, मी स्वतः पकवाज वादक आहे. या ठिकाणी आमचे सन्माननीय सर गुरु या ठिकाणी महेशजी बरोबर आलेले आहेत. त्यांना माहित आहे मला एकदा 2-2 थापटा लावल्या तो घरात पोपटात पळालोय, पण करून घेतला नाही. आता मी उपभोगतोय बुवा, उगाच नंबर येत नाही किंवा घडलाला. धन्यवाद. तसेच कोणी सांगलं रामकृष्ण हरी, राम ही 2 अक्षर आहेत. अरे राम कळायला सोपा आहे, राम कळायला सोपा आहे, पण कृष्ण कळायला सोपा. कृष्ण लिहिताना सुद्धा पण किती अक्षरा मोडलेली आहेत बघला. कृष्ण या अक्षर सरळ नाही, तो काढून त्या मोडून परत तो न परत न, बरोबर की नाही. कृष्ण कळायला कठीण आहे आणि राम. धन्यवाद. या ठिकाणी सन्माननीय आमचे लाडके खासदार राऊत साहेब, खरोखर भजनाचे दर्दी असतील तर एकदा राऊत साहेबांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण एवढ्या थंडीमध्ये आणि ते रत्नागिरी पासून फिरून आले सुद्धा, प्रत्येक बुवाची बारी ऐकून सुद्धा ते निघाल्यात. खरोखर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. त्यांच्या चरणाची नतमस्तक होतोय. राम कळायला सोपा आहे पण कृष्ण कळायला कठीण आहे. म्हणून बुवा तुम्ही बरोबर सांगला, रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार म्हणजे रामकृष्ण हरी. परमेश्वराचं भजन सुद्धा असं आहे. भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा, न म्हणजे नमा. याचं हे परमेश्वराचं भजन. हे भजन करत 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 असताना आपल्या आयुष्यात जेवढे दुःख असतील, जेवढे यातना असतील, हे विसरून आपण त्या परमेश्वराच्या नामस्मरणात तल्लीन होतो ना, हे त्या खऱ्या भजनामध्ये ताकद आहे. आणि असं हे भजन आहे, सर्व सुख दुःख विसरायला लावतं असं भजन आहे. या ठिकाणी प्रथमतः या ठिकाणी नोटेशन सादर करूया, तदनंतर नक्कीच बोलूया. आकडून फिरा नाही का तोपर्यंत. काय वर कोणव नाही रे, पण खाली लावून मजा आवाज प्रयत्न करू बोलवाय, पण भेटत ना एवढी पुण्यात एक लावतो खाली गावा. आता कसं लावल एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण, हरी मारे रचिया
या ठिकाणी सन्माननीय दिलीप पालव यांच्याकडून आशीर्वाद रूपी 500 रुपयाचा लक्ष्मी हार माझ्यासाठी आलेला आहे। मंडळाच्या ते स्वीकारता लागला आभार मानतो। सन्माननीय दिलीप पालव
त्यांना उदंड आयुष्य लाभू दे असे गणेशाचरणी प्रार्थना करतोय. धन्यवाद. तुमच्यासाठी आणि प्रवीण भाऊंसाठी सन्माननीय दिलीप पाले. काय या ठिकाणी दिलीप पालव आमचे काका आणि ती माझी आत्या या ठिकाणी अणाव गावामध्ये राहतात. त्यांच्या म्हणजे खूप दिवस त्यांना बारी ऐकायची म्हणजे एक इच्छा होती. सुजित तुझी बारी आमच्याकडे होत नाही, सगळीकडे होता, आमच्याकडे होत नाही. आज परमेश्वराच्या कृपेने आज या ठिकाणी मला भजन करण्याचा जो मान मिळाला त्याबद्दल अमरसेन सावंत मित्रमंडळाचे लाख लाख आभार मानतो, त्यांचा ऋणी होतो. आणि या ठिकाणी तुम्ही मला भजनासाठी बोलवलं, खरोखर धन्यवाद. धन्यवाद. झालं राहून झालं आता बरोबर. पक्वाच्या आउटपुट जरा चाटीची लेवल द्यावा. हॅलो 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 ओके. आता हॅलो नको कारण या सगळ्या साऊंडवर आहे. सगळं भाईला तो घेऊन सगळं साऊंडवर आहे. हॅलो हॅलो ओके. चला फक्त हार्मोनियमचा जरा फक्त आवाज द्या, म्हणजे काय कळत नाही, रिटर्नला ते ऐकायला येत नाही. ओके ओके. धन्यवाद धन्यवाद. आता अजिबात हॅलो नको, टेन्शन घ्यायचं नाही. या ठिकाणी बुवानी मगाशी सांगितलं तंबाखूचं वगैरे म्हणजे तो बायकांवर लक्ष, म्हणजे प्रवीण बुवानी सांगितलं त्यांना येतो बायकांवर लक्ष किंवा तुमचं बायकांवर लक्ष. एकदा काय झाला असंच त्या दिवशी बुवांची गंमत सांगते, लक्ष त्यांचं पोरींवर असतात असं प्रवीण बुवानी सांगितलं. म्हणून त्या दिवसचा तो प्रसंग सांगते, कारण मी त्या दिवशी अनायशी मुंबई गेलेलो आहे. अनायशी मुंबई गेलेलं आहे आणि बुवांची भेट झाली डोंबिवलीत. माका भेटले, हायवाय केले आणि पुढे गेले बुवा आमचे. थैसून पोरगे येत होता. ह्या आता पोरींवर लक्ष ना, आमचा एकच पक्ष पोरींवर लक्ष. 35 झाले म्हणून काय झाला, प्रयत्न सोडणार नाही असा बुवांचा. समोरसून पोरगे गेला, बुवानी म्हणते आय लव्ह यू. बुवान त्या पोरगा होता समोरसून 2 दिल्या कानपाटात घेऊन आणि वर म्हणाला काय म्हणाला, त्या पोरग्या म्हणाला काय म्हणाला. ह्यो म्हणता आय लव्ह यू. परत 2 दिल्या हकडच्या बाजू, 2 ठेवून दिल्या. परत म्हणाला काय म्हणाला. अगो मगाचपासून तुका ऐकाय घेत नाही, तो माका मारतोय घ्या का. म्हणजे हुशार बुवा तो, तसं त्याबद्दल वाद नाही. या ठिकाणी या ठिकाणी आमचे पकवाजोदक तुषार लोट यांच्यासाठी दर्शित खरात याचकडून आशीर्वाद रूपी 201 रुपयाचा पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारत एकदा तुषारसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण प्रथमतः आज या ठिकाणी मला पक्वाज साथ करतात आणि मला भाग्य असं समजतो मी की तुषार लोटे सध्या आमच्या कोकणातील शान विनोद चव्हाण बुवा यांच्याकडे वाजवायला असतात. पण याआधी महिनाभर बुकिंग करूचा लागला म्हणून आमका गावले. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सुंदर पक्वाज जातात या ठिकाणी तुषार लोट. धन्यवाद. तसं काय बुवा बोललेलं नाही. सुरुवातीला बुवानी प्लेन भजन केलंय, बुवानी सुद्धा प्लेन भजन केलंय. फक्त बुवानी सांगितलं ब्रह्मा विष्णू आणि महेश तकडे उत्पत्ती करून मर उत्पत्ती करून हकडे पालन पोषण. माझ्याकडे साकटा उदात काम दिलेला
पण कसा कोणा को सांगताना आपल्या पंथात बसत नाही. जो माझ्या आपल्याशी वाकडं भाऊशी वाकडं नदीवर लाकडं आपल्याशी वाकडं पण माझी तर कळ काढशात. धमकी माझा नाही चेतावणी माझी तर कळ काढशात काय बुवा. तर बोलत नाही पुढचा बोला पण मनोरंजन करा बिंदास बोला काय बुवा. काय निस्ता भजन तर करत राहिलं भजन 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 करत राहिलं ते हे थंडीतून हे सगळे जनता जनार्दन आलेले थंडीतून ह्या निस्ता सगळं भजन कोण कोण त्याचे बुवाने सांगितलं हौसे गौशानी नवशे हौसे गौशानी नवशे. कोणा कोणाक भजन आवडता कोणा कोणाक बतावणी आवडता कोणा कोणाक नाट्यसंगीत कोणा कोणाक रागदारी आवडता असे सगळ्या प्रकारचे लोक इल्लेले असतात बरोबर नाही. आणि त्यांना आपण ध्यानाचा प्रयत्न केला पाहिजे. भजन पण दिलं पाहिजे मनोरंजन सुद्धा दिलं पाहिजे अध्यात्म प्रबोधन सुद्धा केलं पाहिजे. आणि काळाची गरज आहे प्रबोधन करणं कारण भजन आणि पुराण अध्यात्म वेगळं पुराण वेगळं रागदारी भजन वेगळं वारकरी भजन वेगळं असे हे प्रकार आहे. पण या भजनातून सर्व काय आपण त्या जनता जनार्दनांना दिलं पाहिजे म्हणून सांगतो. बाकी काय आता बिंदास तुम्ही बोलायचा या ठिकाणी रूपाचा अभंग सादर करतो आणि बारी तुमच्या जवळ. आता सुंदर पंचम माहित काळी दोना हे पण नाही काय बिया नको भावा सफेद चालला जाते. साधारण चव्हाण बुवा वाटतं पण तुझा समाधान हो काय भावा पद्धती येऊ काय. सुंदर Hare Krishna
कैसा आहे बंधन
धन्यवाद धन्यवाद.